रेन वॉटर हार्वेस्टिंगची ही योजना आहे, तर यामध्ये कुठेही पाईप जोडलेल्या व्यवस्थित नाहीये. तर पाईप जोडलाय तिथं टाकी नाहीये, तर टाकी आहे तर तिथं पाईप व्यवस्थित जोडलेलं आहे. मग सक्षम अंगणवाडी अंतर्गत आहे, तर हे कोणाला सक्षम करण्यासाठी आज गोंदवले खुर्द येथे मी अंगणवाडीची पाहणी केली. सहज पाहणी करत असताना आज त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असताना सक्षम अंगणवाडी या योजनेअंतर्गत ज्या काही सोयी सुविधा अंगणवाड्यांना द्यायच्या असतात, तर त्यांची पाहणी केली, ती चौकशी केली की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना वॉशरूमची सोय असेल, LED दिलेले आहेत ते व्यवस्थित सुरू आहेत का, वॉटर प्युरिफायर फक्त जोडून ठेवलेले आहेत, तर त्याच्यासाठी पाण्याची सोय नाही आहे. तसंच आणि महत्त्वाचा विषय हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्टचा एकात्मिक बाल विकास या अंतर्गत जे काही योजना येतात आणि त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगची ही योजना आहे, तर यामध्ये टेक्निकली पाहिलं तर कुठेही पाईप जोडलेल्या व्यवस्थित नाही आहेत. तसंच पाण्याच्या ज्या टाक्या दिलेल्या आहेत, तर त्या तिथे व्यवस्थित टेक्निकली बसवले गेलेले नाही आहेत. त्या पाण्याचा साठवणूक कुठे होणार आहे हे दिसत नाही आहे व्यवस्थित. आणि तुम्ही आता पाहू शकता की म्हणजे जिथं पाईप जोडला आहे तिथं टाकी नाही आहे, तर टाकी आहे तर तिथं पाईप व्यवस्थित जोडलेली आहे. मग हे ज्या योजना ह्या सक्षम अंगणवाडी अंतर्गत आहेत, तर हे कोणाला सक्षम करण्यासाठी योजना आहे? ठेकेदारांना की नक्की अजून कोणाला? म्हणजे यातून विद्यार्थ्यांचा, लहान बालकांचा विकास आपण साधण्यासाठी हे सर्व गोष्टी करत असतो. आणि हे शासनाची योजना सक्षम अंगणवाडी, तर हे कोणासाठी सक्षम, कोण सक्षम नक्की यातून होणार आहे? तर याच्या आधी ज्या काही गोष्टी घडल्यात, तर त्यासाठी सखोल चौकशी व्हावी आणि त्याचा मागोवा घ्यावा, असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते. आणि जर या संबंधित व्यवस्थित चौकशी, सखोल चौकशी नाही झाली, तर लोकांच्या आग्रहाखातर आणि या ज्या सेविका आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून यासाठी मी आणि माझे जे सहकारी आहेत त्यांना सर्वांना घेऊन मी या विरोधात आंदोलन छेडू इच्छिते. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.